सर्वजण. तर ना आज मी म्हणजे आज पण आम्ही ना हे आत्ताच माझा अभ्यास उरकला. खूप आता इथं ऊन आहे बरं का. आता हो का इथं ढग आले तर म्हणून ते ऊन गेले. तर मी आत्ताच म्हणजे आत्ता व्हिडिओ काढला. तर काय बघा मला मी आज पण तुम्हाला एक गोष्ट सांगणार. ती गोष्ट कोणाची माहिती का? ती गोष्ट म्हणजे काल कशी हिटलरची गोष्ट सांगितली, तुम्हाला ती हिटलरची गोष्ट कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. अजून ना म्हणजे असं कुणी कमेंटच केली नाही, कमेंट करत जावा बरं तुम्ही, म्हणजे आम्हाला समजत तरी तुम्ही कसं कसं वाटलं तुम्हाला ती गोष्ट. तर का इथं माझा भाऊ ना म्हणजे इथं खेळतोय तो. तर ना मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची नाही ते ह्या अजून एक सांगायचे तुम्हाला, की तुम्हाला हिटलरची गोष्ट कशी वाटली ती पण सांगा, आणि त्या क्लेचा गणपती ना कसा वाटला ते पण सांगा बरं का. परत पण तुम्ही ना सबस्क्राईबच करा ना आम्हाला. तर या व्हिडिओला जर आता हा अल्बर्ट आइन्स्टाईनची जर स्टोरी तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर फॉलो करा बरं का. तर मी आता सुरू करतो आइन्स्टाईनची स्टोरी. तर सगळ्यात पहिल्या ती आइन्स्टाईनचा जन्म कुठं झाला माहिती का? जसं की हिटलरचा कसा झाला जर्मनी, तसं आइन्स्टाईनचा पण जर्मनीतच झाला. आणि नेमकं एक बरं का पॉईंट, आइन्स्टाईनचा आणि हिटलरचा म्हणजे सेम सेम वय नाही म्हणता येणार, पण ना सेम म्हणजे त्याच पिरियडमध्ये जन्म झाला. म्हणजे जसं की जेव्हा हिटलर होता का तेव्हा आइन्स्टाईन पण होते, म्हणजे आइन्स्टाईन पण होते बरं का. तर आइन्स्टाईनचा जन्म ना म्हणजे किती 17 मार्चला झाला. तर ना त्यांनी काय केलं माहिती का, त्या आइन्स्टाईननी म्हणजे ते पहिल्या ना त्यांचे जे आई वडील आहेत का, जसे की मम्मी पप्पा असतात ना म्हणजे आई वडील, त्यांना वाटायचं की तो ना असं लयही म्हणजे येडा आहे. कारण की तो ना म्हणजे दिसतच तसा होता. जेव्हा तो ना 1.5 वर्षाचा झाला का तेव्हा पण ना तो एक शब्द आहे का, एक शब्द कसं म्हणजे समजा म्हणायचं असलं तर हॅलो, तर आपण कसं नुसतं म्हणतो हॅलो, तर ते तसं तसं नव्हता म्हणे. ते म्हणत होता हॅलो हॅलो असं, म्हणजे दोनदा म्हणायचं एकच शब्द. तर मग असंच तो हळूहळू मोठा झाला. आणि मोठा झाला का मग त्याला पण असं म्हणजे ना त्याला ना तो असंच ना त्याला शाळा बिलकुल म्हणजे त्याला शाळा बिलकुल आवडत नव्हती. कारण की ना शाळेचे ते जे रूल होते का दिले हे होते कडक. एका दिवशी ना त्या जे तो जुन्या शाळेत होतं का त्याच्या पप्पांनाच ते म्हणजे त्याचे आहे का जे हेडमास्टर, त्यांनी ना त्याच्या फादरला बोलवलं बरं का, म्हणजे वडिलांना बोलवलं आणि म्हणले की ना हे काहीच करू शकत नाही, कोणत्या ह्याच्यात जावं काहीच करू शकत नाही असं म्हणजे त्यांनी हे सांगितलं. असं तो म्हणला म्हणजे ते हे हेडमास्टर म्हणलं ते ह्याला आइन्स्टाईनच्या वडिलांना. तर नंतर काय झालं माहिती का, आइन्स्टाईन आहे का आपलं मग आइन्स्टाईनला ते हे झालं ना, त्याचे पप्पा म्हणजे असं नाराज झाले ना. आणि मग शेवटी त्यांनी ना असं दुसरीकडे त्याला दुसऱ्या शाळेत पाठवलं. तर तिकडचे आहे का त्यांनी ना मग सगळ्या विषयात चांगले मार्क पाडविले. पण ना जसं जसं त्याला मोठं होईल का तसं त्याला एक गोष्ट कळली, त्याला ना मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स लय आवडायचं. म्हणजे आपण म्हणतो ना मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स, मी तर मॅथमध्ये अजून थोडासा काढताच आहे, पण ना ते त्याला आवडायचं मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स. आणि मग ते तसंच मोठं म्हणजे त्याला आवडायला लागलं का ते त्यात जास्त लई करायला लागला, ग्रोथ करायला लागला. नंतर मोठा झाला का तो की ना त्याला एक एक आता ही गोष्ट सांगायची बरं का तुम्हाला, की ना जो मोठा झाला का तेव्हा काय झालं माहिती का, त्याला ना तो एक ना युनिव्हर्सिटी इन ज्युरिच का मुनिच वाटतं, हा युनिव्हर्सिटी इन मुनिचमध्ये गेलता बरं का तो. आणि तिथं ना एक असं ती एक अशीच ही युनिव्हर्सिटीची शाळा होती, म्हणजे कॉलेज होतं, जी की ना असं मोठ्याल्यांना हे करायचं, म्हणजे ना मुलींना सुद्धा शिकवायचं, मुलींना सुद्धा डिग्री द्यायचं. म्हणून ना त्यांनी ना तिथे एक मिलेवा मॅरिक नावाची एक मुलगी होती बरं का, ती आहे का ती ती पण आइन्स्टाईनमध्येच हुशार होती. म्हणून आइन्स्टाईनला ना आइन्स्टाईन आणि ते मित्र झाले बरं का, ते मिलेवा मॅरिक नावाचं ही. आणि एकदा दिवशी आहे का जानेवारी महिन्यात आहे का त्यांचं ना लग्न झालं. मग आणि लग्न झालं का मग लग्न झाल्या आता ती पण हुशार होती आणि हो आइन्स्टाईन पण हुशार होते. नंतर त्यांच्या लग्नानंतर ना त्यांनी काय झालं, त्यांनी ना त्यांच्यात सारखी भांडणं व्हायला लागली. कारण की आता हुशार म्हणल्यावर सारखे वाद होणार ना, म्हणून त्यांचे भांडणं व्हायला लागले. आणि नंतर भांडणं झाले का नंतर त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी डिवॉर्स घेतला नंतर. आणि ना 1919 मध्ये त्यांनी डिवॉर्स घेतला. आणि नंतर काय झालं माहिती का, त्याच वर्षी म्हणजे 1919 सालीच ना त्यांनी आइन्स्टाईननी परत एकदा त्याचे कझन आहे का एल्सा नाव होतं तिच्या कझनचं, त्याच्याबरोबर परत लग्न केलं. तर म्हणजे हे आता आइन्स्टाईनची एवढी ही म्हणजे थोडी स्टोरी सांगितली. आणि नंतर परत आइन्स्टाईन असं लयही होत चाललेले, म्हणजे असं लय ग्रेट असं म्हणजे लयही व्हायला लागलेले हुशार. तर नंतर आहे का त्यांनी एक शोध लावला, त्याचा होता ते एक हे बनवलं त्यांनी, एक फॉर्म्युला बनवला. तुम्हाला ते फॉर्म्युला माहीत असं ना, E = MC². तो फॉर्म्युला बनवला. तर तो फॉर्म्युला ना लयही होता म्हणजे असं
त्या फॉर्म्युल्यावर लय म्हणजे असं लय हे खास होतं ते. तर म्हणजे ई म्हणजे एनर्जी, ई आता इज इक्वल टू झालं यम म्हणजे काय होतं मास, यम म्हणजे मास, आणि यम म्हणजे मास झालं का यस म्हणजे स्पीड, ई इज इक्वल टू एम सी, नाही सी म्हणजे ही काय म्हणते तर स्पीड, हा असं. आणि हे अशी म्हणजे त्यांनी स्टोरी बनवलेली. आणि नंतर काय झालं माहिती का, आईन्स्टाईनला आहे ना त्यांनी ना तो ना त्याला कामाला लागलेला नाही, तो कामाला आधी लागलेला. तर तिथं ना म्हणजे त्याचं काम काय होतं माहिती का, कोणी पण असं त्यांचे प्रोजेक्ट घेऊन यायचं आणि त्याला ते हे करायचा, त्याला काय म्हणतात आपण त्याच्या नावावर करायचं. की समजा न्यूटनने ग्रॅव्हिटेशनचा हे केला ना, तर तो त्याचा, नाहीतर दुसरं कोणी पण येईन ना म्हणीन ना की आमचं आमचं ते आमचं आमचं असं म्हणून त्याने असं हे केलं. तर नंतर काय झालं माहिती का, हे माझं आत्ता आलंय, ह्याला पण मी स्टोरी सांगितली थोडीशी. तर मग ह्याला पण ऐकायची, हे इकडे रे कुठं जात सारखं तिकडे, सारखं इकडे तिकडे हिंडत येईल. ह्याला तुम्ही सांगा बरं एकदाच की इकडे तिकडे जात नको जाऊ, स्टोरी ऐकत जा. तर नंतर काय झालं, आपण कुठं होतं तर मी ना आता कंटिन्यू करतो. आपण ना घेतो, आपण आईन्स्टाईन आहे का काय केलं माहिती का, आईन्स्टाईनने ना ते आपली हे आहे का स्टोरी, म्हणजे त्याची स्टोरी आहे का, त्याला ना म्हणजे तेव्हा ना त्या काम होता ना, काम करत होतं तिथं, ते तिथं ना त्यांनी हे केलं बघा. काय माहिती का, तिथं त्यांची जी सीट होती का, बसतो का ते म्हणजे असं बसत होता का जिथं, तिथं ना एक खास असं हे होतं त्यांचं, म्हणजे काय माहिती का, एक ते म्हणतात ना आपण खास असं एक म्हणजे असं टेबल, एक रस्ता असं हे होता त्याचा, की त्याच्यातच ना हे व्हायचं, म्हणजे असं ड्रावर होतं ते, असं ड्रावर होतं ते जे बसतो का त्याच्यात असं कप्पा खास. आणि त्याच्यात ना सगळं त्याच्या फिजिक्सच्या सगळ्या अशा वह्या बिया, म्हणजे त्यांनी फिजिक्स मॅथमॅटिक्सचे जे मोठे मोठे असे शोध लावण्यात का त्याच्यातनं ही शोधून शोधून काढले असे. तर ना नंतर काय झालं माहिती का, ते तसं केलं का की काय झालं नंतर ना त्यांनी म्हणजे तसंच हळूहळू हे व्हायला लागला. आणि मग शेवटी ह्याच्यात पण येतोय मग आता हिटलर तर कुठं पण, म्हणजे आता तुम्हाला आधी सांगितलेलं हिटलर पण ह्या काळातच होता. तर नंतर ना आईन्स्टाईनला ना ॲटॉम बॉम्ब म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब माहिती आहे तुम्हाला, न्यूक्लिअर बॉम्ब. तर न्यूक्लिअर बॉम्बचं त्याला माहीत झालं की न्यूक्लिअर बॉम्ब बनवू शकतो. तर त्यांनी काय केलं माहिती का, हिटलर तर आता जर ही बातमी जर हिटलरला गेली तर हिटलर तर कुठं पण असं हे डिस्ट्रॉय करणार, म्हणजे आता हिटलरला तर भारीच झालं ना, ते कुठं पण हे करणार असं. म्हणून ना त्यांनी काय केलं माहिती का, आईन्स्टाईननी त्यांनी ना अमेरिकेला गेले ती, आणि अमेरिकेचा प्रेसिडेंट होता तेव्हा फ्रँकलिन रुझवेल्ट नाव होतं त्याचं. तर त्याला त्यांनी ना हे आईन्स्टाईन आहे का हे लेटर्स लिहिले, म्हणजे पत्र लिहिले बरं का, की ना हे बॉम्ब लय असं त्यात पत्रातील, तर हे बॉम्ब इतका घातक आहे ना न्यूक्लिअर बॉम्ब, की त्याच्या स्फोटनी ना पार अख्खा देश म्हणजे एक प्रकारे ना लय मोठं, म्हणजे जे जिथं बॉम्ब पाडलाय का ते तर नष्ट होणारच, पण तिकडून पार लय कोस 100-200 किलोमीटर ती पण हे होणार, डिस्ट्रॉय होणार, असं हे होतं बरं का त्या न्यूक्लिअर बॉम्बचं. आणि नंतर काय झालं माहिती आहे का, ते न्यूक्लिअर बॉम्ब आहे का त्याला म्हणजे आईन्स्टाईननी ते असं सांगितलं ना त्या ह्यांना, तर कोण बघा ते फ्रँकलिन रुझवेल्ट, नंतर त्यांनी तसं लेटरमध्ये लिहिलं ना, तर त्यांनी ते लेटर आहे का ते वाचले पण. आणि इकडे केला का तू सारखं तिकडे जातो का काय, तू सारखं तिकडे का जात असतो. तर ना नंतर काय केलं माहिती का, आईन्स्टाईनने आहे का काय केलं माहिती का, आईन्स्टाईनने ना त्याचं हे आहे का, म्हणजे आता ती स्टोरी आहे का, म्हणजे त्याची त्यांनी आता ही लेटर लिहून दिला का त्या ह्यांना रुझवेल्ट नावाच्या त्या ह्याला. तर नंतर काय झालं माहिती का, प्रेसिडेंटला हे दिलं का अमेरिकेच्या. तर त्यांनी काय केलं माहिती का, आता ते इतकं विश्वास होता त्या ह्यांना, म्हणजे विश्वास होता म्हणूनच त्यांनी ते लेटर दिलं ना. तर त्या प्रेसिडेंटने काय केलं माहिती का, गपचूप ना इन्फॉर्मेशन काढली बघा न्यूक्लिअर बॉम्बचे कसं बनवते न्यूक्लिअर बॉम्ब. आणि मग ती इन्फॉर्मेशन काढली का, नंतर इन्फॉर्मेशन काढली का, मग ती काय म्हटले माहिती का, ती म्हणलं की ना त्यांनी ना ती टेस्ट करायला ना जापानचे देश आहेत बघा दोन, एक हिरोशिमा आणि एक नागासाकी, असे 2 देश आहेत ना, त्या देशांवरती राज्य, आणि त्यांच्यावर सॉरी देश आला ते राज्य, सॉरी. आणि त्यांनी ना त्याच्यावरनं असं हे बॉम्ब टाकला तो न्यूक्लिअर, आणि तो न्यूक्लिअर बॉम्ब टाकला का काय झालं माहिती का, तिथं म्हणजे स्फोट झाला. आणि ते आईन्स्टाईनला कळलं ना, त्यांना लय ही म्हणजे कसं तरी वाटलं. आता तुम्ही सांगा ना, कोणी तुमच्यावर विश्वास करते बरं का, आणि त्यांनीच तुमच्यावर असं विश्वासघात केला, कसं वाटतं तसं त्यांना वाटलं. आणि नंतर ते आहे का त्यांनी मग तसेच लय ही केलं, म्हणजे त्यांना कसं तरी वाटलं, म्हणून ना त्यांनी ना नंतर काय केलं माहिती का, त्यांनी लय असं हे केलं.
त्यांनी म्हणजे ना दुसरे पण असे लय पत्र लिहिले आणि ती पब्लिक केले, म्हणजे ना सगळ्यांना असे हे केले, छापले, म्हणजे एका ह्याच्यात असे मोठा काहीतरी असतं ना त्यात छापले आणि ती सगळे असे हे केले बरं का, पब्लिक म्हणावं, एक प्रकारे पब्लिकच. आणि नंतर काय झालं माहिती आहे का, त्यांनी ना असं हे केलं, काय म्हणायचे, त्यांनी ना ते असे हे केले का, नंतर शेवटी ते ना ह्याच्यात घुसले, म्हणजे राजकारणात घुसले ते सुद्धा. आणि नंतर मग तर हिटलर तर तुम्हाला माहिती ना त्याच्या आधीच मरलेला, तर नंतर शेवटी ना 75व्या वर्षी ते ना ही दुनिया सोडून गेले. तर ही होती आता ह्याची कहाणी. कुणाची तुम्ही सांगा बरं का, कुणाची कहाणी होती. तरी मी आता सांगतो अल्बर्ट आइन्स्टाईनची. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन आधी तुम्हाला एक सांगायचं, अल्बर्ट आइन्स्टाईनच्या कहाणीतनं एक शिकायला भेटतं की अल्बर्ट आइन्स्टाईन एक असे होते की त्यांनी म्हणजे एक असं आपल्याला शिकविलं की ना इतकं म्हणजे आपण काय करू शकतो असं काहीच नाही. म्हणजे त्यांना आधी काय वाटायचं ते ना आपण काही पण करू शकतो. त्यांना आधी काय वाटायचं आपण म्हणजे हाय का, मी ना काहीच म्हणजे ना दुसऱ्यांना काहीच करू शकत नाही, म्हणजे मी काहीच करू शकत नाही असे. तर म्हणजे दुसरे काय म्हणायचे, त्यांचे हेडमास्टर पण म्हणायचे तू ते काहीच करू शकत नाही. आणि शेवटी त्यांनी काही काही करूनच दाखवलं. तर असं म्हणजे ते आपल्याला एक ह्याला शिकायला भेटतं की आपण ना काही पण करू शकतो, असं कोणतीच गोष्ट नाही जे की करू शकत नाही. आणि अजून एक सांगायचं तुम्हाला, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. ती गोष्ट आली ती स्टोरी कशी वाटली आइन्स्टाईनची कमेंटमध्ये सांगा. आणि ही हिस्ट्री कमन तुम्हाला एक सांगायचे, हिस्ट्री कमन असते माहिती का, हिस्ट्री म्हणजे ना आपल्या ती एक शिकवत असते काहीतरी गोष्टी. आता हीच बघा, हिटलरच्या गोष्टी शिकविली की ना आपण हिटलरसारखं बनायचं नाही, किती वाईट होतात, शेवटी ते स्वतःने स्वतःला मारून घेतलं का नाही तसं. आणि अजून ही कशी आइन्स्टाईनची स्टोरी, तर आइन्स्टाईन कसं म्हणजे एकदम त्यांनी ना थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटीचा पण शोध लावला. त्यांनी थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध लावला म्हणजे त्यांनी असं ही केलं त्याचं, म्हणजे हीच ना फॉर्म्युला तुम्हाला मग सांगितलं ना, E=mc², तो त्याचाच फॉर्म्युला आहे. तो ना आता सध्या मला पण नाही, तो माझ्या क्लास 9मध्ये नाही, तरी तो 11वी-12वीला येईन बघा मला. म्हणजे ते ह्याला 11वी-12वीच्या जे असतील का विद्यार्थी त्यांना तो असतो. आणि नंतर काय होतं माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला काय सांगतो तुम्ही, हिस्ट्री कमन असते माहिती आहे का तुम्हाला, ते हिटलरचं सांगितलं ना, कारण की ना एक अशी गोष्ट असते हिस्ट्री म्हणजे की ना त्यात आपल्याला काहीतरी इतिहास, म्हणजे बघा ना त्याचा इतिहास म्हणजे जुना काळ, ते आपल्याला जुना काळ काहीतरी शिकवित असते. तर ही म्हणजे हिस्ट्री अशी, म्हणजे हिस्ट्री. आणि ह्यांची काही हिस्ट्री शिकविली आपल्याला, ह्याची कोणाची बघा, अल्बर्ट आइन्स्टाईन, म्हणजे आपण काही पण करू शकतो, अशी कोणतीच गोष्ट नाही आपण जे करू शकत नाही. ही होती ती अल्बर्ट आइन्स्टाईनची स्टोरी. तर अल्बर्ट आइन्स्टाईनची स्टोरी ही होती. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर कसं वाटलं तुम्हाला ही हिटलरची स्टोरी. तर ह्याला पण एक म्हणजे सॉरी, ती सारखं हिटलरच निघतंय. आइन्स्टाईन काल हिटलरची स्टोरी सांगितलेली आहे म्हणून हे आता ह्याला पण लई कळायला लागलंय. सांग बरं थोडंसं काही, तुला ह्याला विचारतो आता, सांग बरं काय सांगितलं बी इकडे, काय सांगितलं सांग. आइन्स्टाईनची स्टोरी, पण त्यात काय सांगितलं बघू, त्याचं लक्ष किती आपण. त्यांनी त्याचे आहेत ना, म्हणजे आपण काही पण करू शकतो हे शिकवलं. काही पण करू शकतो, पण त्यातला एक मुद्दा सांगा. जसं की त्यांनी ना हे जे आहेत ना प्रेसिडेंट अमेरिकाचे, त्यांना लेटर पाठवले. अजून काय, अजून एवढं नाही आठवत. त्यामुळे म्हणत असतं त्याला लक्ष दे, पण लक्षच देत नाही. म्हणूनच तुला म्हणत असतो मी लक्ष देत जा, तरी हे लक्ष देत नाही, नुसतं खेळतं का ह्या खांबाला, नुसतं खेळ झटतं का कसं बळत ह्या खांबाला नुसतं झटतो का ह्या खांबाला. तर त्याला म्हणलं म्हणजे जरा लक्ष देत जा, तुम्ही पण सांगा बरं. गजाला आणि इथं परत इथंच येतं का सारखं इकडेच येतं ती. आणि नंतर काय झालं म्हणजे आता ही अशी तुम्हाला एक सांगायचं ना, ते इतिहास कमन असतो माहिती का, ते आपल्याला काहीतरी गोष्ट सांगत असतो. जसं की हिटलरची कशी काय, हिटलर सारखं आपण नाही बनायचं. परत अल्बर्ट आइन्स्टाईनची कशी, आणि ते असं शिकवते इतिहास, तरीच ना आपण जे बी स्टोरी असत ना त्या आपण कधी बी नाही करत. म्हणजे त्या स्टोरी जे आहेत ना त्यांना आपण ना त्याच्या स्टोरी जे आहे, म्हणजे मला असं म्हणायचं की त्या स्टोरी मधला आपण चांगला बोध घ्यायचा. चांगला म्हणजे ते चांगलेच असते, म्हणजे इतिहास. आणि ना तुम्हाला असेच काय अजून पण विषयाचे पाहिजे असलं का, म्हणजे मला एवढं येत नाही, पण मी जेवढं मला येईन का माहीत असेल का तेवढं तुम्हाला सांगत जातो. आणि जर तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही करत जावा ना कमेंट, आम्हाला समजलं पाहिजे ना, तुम्ही कमेंट करत जावा. परत ना तो क्लेचा गणपती कसा वाटला हे पण नाही तुम्ही सांगितलं. परत तुम्ही बनविला आहे ना, नक्की सांगा बरं का तुम्ही क्लेचा बनविला का कमेंटमध्ये. आणि ही स्टोरी कशी वाटली
काल तर मी तुम्हाला म्हणलेलं ती ह्याची हिटलरची कशी वाटली, पण तुम्ही तरी पण ती सांगितली नाही. तर आज हे आईन्स्टाईनची स्टोरी कशी वाटली ती पण सांगा. तर इकडे येला का? हो का, आता सारखं तिकडंच जातं ती कमन काय माहित. तर हे काय म्हणतोय बघा बरं. हा, आणि इतिहास म्हणजे ते स्टोरीज जे असते ना त्याच्यात ना आपल्याला शिकायला भेटतं. म्हणजे ज्या अशा वाईट स्टोरी असतात ना, स्टोरी चांगल्याच असतात अख्ख्या, त्याच्यात ना आपल्याला असं कळतं की ना, समजा ही का कालची जात हिटलरची, ते आपण दादाने सांगितलेली हका, आणि कालच हिटलरची स्टोरी सांगितलेली. हा, तर अजून एक बरं का, ती हिटलरची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती पण तुम्ही कमेंट मध्ये नाही सांगितलं, सांगत जावा ना. तर ना काय होतं म्हणजे हिटलर म्हणजे तुम्हाला ना आता सांगितलं ती स्टोरी, तुम्ही एक मुद्दा राहिला ना त्यातला सांगायचा. हिटलर म्हणजे ना असं की ना हिटलरच्या ह्याच्यात पण म्हणजे त्या ह्याच्यात पण नाही ना, त्यांनी ना हिटलरला म्हणजे शेवटीपर्यंत हे न्यूक्लिअर बॉम्ब भेटला नाही म्हणून तरी बरं झालं. नाहीतर काय झालं असतं, हिटलरने तर आता कोणच नसतं म्हणजे त्याने अख्खी देशांवर राज्य केलं असतं. तर म्हणून हे असे हे म्हणजे हे अल्बर्ट आईन्स्टाईनची स्टोरी होती. तर हे आहे का हो का, हे ह्याला ना हे म्हणायचं मला पण एक स्टोरी सांगायची. पण मग ती उद्या तुम्हाला एक ना स्टोरी सांगणारे म्हणतोय तो की ना, एक द हॅप्पी प्रिन्स ही स्टोरी सांगणारी. म्हणजे एक हॅप्पी प्रिन्स होता, एक हॅप्पी म्हणजे एक आनंदी नावा एक हे प्रिन्स होता. म्हणजे आनंदी राजकुमार. हा, म्हणजे ते काय करायचं थोडंसं सांग बरं आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे तेव्हा असं त्याच्या पहिलं थोडं पुढच्या वेळेमध्ये अख्खं सांगतो. आता ह्याच्यात म्हणजे ती अशी थोडी मोठी स्टोरी म्हणून आपण थोडंसं सांग ना, म्हणजे काय त्यात असं. म्हणजे म्हणजे एक प्रकारे ते आपला कर्ण कसं आहे माहिती का, त्यासारखीच आहे का नाही थोडी कर्ण कसा म्हणजे दान करायचा त्याच्यासारखी एकदम. हा. नुसतं हे म्हणजे ना ह्याला आहे का, ह्याला पण स्टोरी सांगायची. मी 2 दिवस सांगितले ना म्हणून असं करतोय तो. का आता लय इथं ऊन पडलंय, का इथं ऊन पडलं आता सध्या. तर काय आता मी आज इथंच थांबितो. आणि अजून एक सांगायचे बघा बरं का, तुम्ही ते रोज हे ना काय सांगायचं होतं बघा. हा, तुम्हाला ना ती क्लेचा गणपती तुम्ही अजून कमेंटच केली नाही. हा, अजून एक लास्ट गोष्ट, कमेंट करीत जावा तुम्ही, म्हणजे आम्हाला समजत जाईल काय 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 म्हणजे काय आम्हाला काय चुका आहेत आमच्या. म्हणजे चुका तर नसत्याच आता, पण तरी आम्हाला सांगत जावं बरं का. आम्ही तेवढे इम्प्रूव्ह करते ना आमच्या ब्लॉगमध्ये. हा, आणि आहे का, तर आज हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो नक्की करा. तर भेटूया आता भेटूया पुढच्या एक सेकंड नाला का सारखं भेटूया ह्याला भेटत नाही ना म्हणून असं करतो. कारण की ना उद्या आहे का, उद्या ह्याला अजून म्हणजे हे आहे का, उद्या पण ह्याला बनवायचंय ना म्हणून ना वाढून द्यायचं नाही म्हणतोय तो. म्हणजे ना हे करायचंय, मला पण बनवायचंय म्हणतोय. पण त्याला म्हटलं मी मागाशी की ना मी बनवतो, मला एक स्टोरी सांगायची, तू उद्या सांग. तर हे नुसतं चिडलाय थोडासा माझ्यावर आता, म्हणून ना असं हे करतोय. हो का, इथं भिंतीवर काहीतरी करतोय आता हे. हे म्हणजे तरी ना आज मग कसा वाटला तुम्हाला हे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर भेटूया आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर चला, बाय बाय. तर धन्यवाद.